श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर बी ए भाग 3 सत्र 6 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकातील व्यावहारिक मराठीचा भाग अभ्यासासाठी घेत आहे. या अंतर्गत मुद्रित शोधन ह्या हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. मुद्रित शोधन म्हणजे काय, मुद्रित शोधनाचं स्वरूप कसं असते आणि मुद्रित शोधकासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात यावर आज आपण या तासिकेमध्ये चर्चा करणार. मुद्रित शोधनाबाबत असं म्हटलं जाते की पुस्तकाचा लिखित किंवा टंकित ऐवज जेव्हा मुद्रणासाठी दिला जातो तेव्हा त्यावर सुंदर मांडणीचा आणि स्वच्छ शुद्ध मुद्रणाचा संस्कार होतो. छापून आलेले हे सर्व शुद्धच असते असे मानण्याकडे लोकांचा कल असतो आणि कळत नकळत त्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे व्याकरण शुद्ध आणि मुद्रण दोष नसलेले पुस्तक छापण्याची जबाबदारी मुद्रकावर असते. त्यासाठी मुद्रित शोधनाचे महत्त्वाचे काम मुद्रित शोधक करीत असतो. हे मुद्रित शोधन म्हणजे पुस्तक मुद्रित होण्याच्या आधी केलेलं शोधन होय. यामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका, चुकीचे शब्द इत्यादी शोधून त्यांना शुद्ध स्वरूपामध्ये मांडल्या जाते. आता मुद्रित शोधक म्हणजे काय? मुद्रित शोधकाची जबाबदारी म्हणजे व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक होय. ज्याचा व्याकरणाचा अभ्यास चांगला आहे आणि या व्याकरणाच्या अभ्यासाद्वारे जी प्रत मुद्रित करण्यासाठी जात आहे त्या प्रतीचा अभ्यास करून त्यातील मुद्रण दोष, शुद्ध लेखनाचे दोष, चुकीचे शब्द असतील हे दोष नाहीसे करून सदोष मुद्रित प्रत हे निर्दोष करण्याचं काम मुद्रित शोधक करीत असतो. मुद्रित शोधन ही एक कला असून एक शास्त्रीय आहे, तसेच तो एक व्यवसाय सुद्धा आहे. उत्तम मुद्रित शोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो. मुद्रित शोधकाचे कार्य केवळ लेखन तपासणे एवढेच नसते, तर मजकुराचा आशय, त्याचे संदर्भ, व्याकरण, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, मजकुराची सलगता याही बाबीकडे त्याला लक्ष द्यावे लागते. केवळ शुद्ध लेखनच नव्हे तर अनेक बाबीकडे मुद्रित शोधकाला लक्ष द्यावे लागते असं आपल्याला दिसते. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतो? तर मजकुराचा आशय, त्याचे संदर्भ, व्याकरण, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, मजकुराची सलगता या सर्व गोष्टीकडे त्याला लक्ष द्यावे लागते. आता मुद्रित शोधकाकडे कोणते कौशल्य आवश्यक असते? त्याचं पहिलं कौशल्य आहे भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. दुसरं कौशल्य आहे व्याकरणाची व लेखनविषयक नियमाची जाण असणं आवश्यक आहे. तिसरं आहे विषय, आशय व संदर्भ याचे अचूक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे मुद्रण कलेच्या संदर्भातील तंत्राचे अद्ययावत ज्ञानसुद्धा त्याला असणं आवश्यक आहे. यासोबतच मुद्रित शोधकामध्ये चिकाटी, सातत्य आणि सराव या गोष्टीसुद्धा असणे गरजेचे आहे. यासोबतच काटेकोर व बारकाईने मुद्रित शोधन करण्याची हातोटीसुद्धा मुद्रित शोधकामध्ये असावी लागते. मग हा चांगला मुद्रित शोधक होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? तर यामध्ये मुद्रित शोधकाची जी सामुग्री आहे त्यामध्ये पहिले म्हणजे शब्दकोश, त्याच्याकडे चांगला शब्दकोश असणं आवश्यक आहे. दुसरं व्याकरणविषयक पुस्तक असणं आवश्यक आहे. लेखनविषयक नियमावली असणं आवश्यक आहे. संदर्भ ग्रंथ असणं आवश्यक आहे. मुद्रित शोधकाच्या खुणाचा
तक्तासुद्धा असणं आवश्यक आहे. या सर्वांच्या आधारावरच तो एक चांगला मुद्रित शोधक होऊ शकतो. आणि हे सर्व करताना मुद्रित शोधनाची एक विशिष्ट प्रक्रियासुद्धा असते. त्या प्रक्रियेचं पालनसुद्धा करणं आवश्यक आहे. हे जर शक्य झालं तरच निर्दोष मुद्रणप्रत तयार होते आणि तरच एक चांगला मुद्रित शोधक तयार होऊ शकतो. आजच्या भागामध्ये एवढंच. याच विषयावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.